विधानसभेचं बिगुल वाजलंय, मात्र आता कोण कुठून लढणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे। अशातच कोकणामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याची देखील उत्सुकता आहे। आणि म्हणूनच बीजेपीचे राजन तेली जे वरिष्ठ नेते होते ते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत स्वतः राजनजी आहेत। राजनजी, पक्षप्रवेश करताय तुम्ही उद्धव ठाकरे गटामध्ये, तेही अशा वेळेस ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ता नाही आहे। खरं म्हणजे इथं सत्तेचा विषय नाही आहे, शेवटी त्या सावंतवाडी विधानसभेचा विषय आहे आणि शेवटी अस्मितेचा विषय आहे। आणि पूर्वी मी शिवसैनिकच होतो। 2005 मध्ये मी त्यावेळी काही गैरसमजामुळे किंवा राणे साहेबांवरचा अन्याय असं ते म्हणत होते, त्यावेळी मी प्रवेश केला। ती माझी चूक होती आणि मग पुन्हा ती चूक दुरुस्त करता आज मला आली, त्याचं मला आज समाधान आहे। जरी तुम्ही शिवसेनेमध्ये जरी प्रवेश करताय आणि तुम्ही म्हणालात की मी अगदी पहिल्यापासून शिवसैनिकच आहे, पण दीपक केसरकर यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आधी एबी फॉर्म राष्ट्रवादीमधून भरला, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेनेमधून भरताय। या एकूणच तुमच्या प्रवासासंदर्भात त्यांनी टीका उपस्थित केली। दीपक केसरकर हा भंपक माणूस आहे। दीपक केसरकरच्या चेहऱ्यावर आपण कोणीही हे लोक जातात तसं नाही आहे। 15 वर्षात त्या माणसाने त्या विधानसभेत काही केलं आणि मी सांगतो म्हणून नाही, वेळोवेळी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे ही गोष्ट सांगितली की 15 वर्षातला 8 वर्ष मंत्री असून आमच्याकडे एक आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही, आमच्याकडे एक नोकरीचा प्रश्न सुटलेला नाही। आणि त्याहीपेक्षा सगळ्यात युतीच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना फार वाईट वागणूक ते द्यायचे। वाईट वागणूक म्हणजे पालकमंत्री असताना भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही आमच्या ग्रामपंचायती होत्या किंवा आमच्याकडे जे युनिट होतं तिथे कुठलाही निधी त्यांनी कधी दिलेला नाही। वेळोवेळी आपण या सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत। आज आमच्याच ग्रामपंचायती टार्गेट केलेल्या होत्या, म्हणजे 70% ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या आहेत। त्या टार्गेट करून कशा बाद होतील ह्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आहे। आणि दीपक केसरकर कधीचे शिवसैनिक, त्यांनी कधी एक दगड मारला, एक कधी केस घेतली, कधी एक NCI, फक्त वरकरणी बाळासाहेब ते करत राहील, त्याच्या मनात आणि पोटात कधीच शिवसेना नव्हती। त्यावेळी शिवसेना काय असते ही त्याला कधीतरी समजेल। म्हणजे आता काय जास्त बोलण्यात मला या ठिकाणी स्वस्त नाही, परंतु केसरकर हे आत्तापर्यंत त्या मतदारसंघात फसून लोकांना या ठिकाणी निवडून आले, हे माझं जाहीर मत आहे। पण ते तर असं म्हणतात की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराच्या सोबत जाऊन आम्ही लढतोय। बाळासाहेब यांचं शिवसेनेचं जे एकूण विचार आहेत ते आमच्या संपूर्ण अंगात आहेत आणि आम्ही ते वेळोवेळी मांडतो। ते चेक करावं लागेल। शिंदे साहेब हे ओरिजिनल शिवसैनिक आहेत, हे कुठे ओरिजिनल शिवसैनिक आहेत? काय शिवसेनेचं माहिती आहे? त्यांनी कधीतरी काळी कुठलं शिवसेनेच्या संदर्भातलं कुठलं काय केलं आहे ते कधीतरी सांगावं ना। जे आम्ही लोकांनी त्यावेळी शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली जे काम केलेलं होतं त्यावेळी शिवसेना तिकडे उभी राहिली। पहिल्यांदा ते राष्ट्रवादीत निवडून आले, राणेसाहेबांनी शिव्या घातल्या, शिवसेनेत गेले, शिवसेनेला परत उद्धव साहेबांना बोलले, परत शिंदे गटात गेले। ओरिजिनल हे शिवसैनिकच नाही आहेत, त्यांचा पण प्रवास राष्ट्रवादी आहे, पहिला काँग्रेस होता, असा करत करत ते वेगळ्या त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं हे म्हणणं आहे की पराभवाची हॅट्रिक जी आहे ती तेली यांना करायची असेल, म्हणून कदाचित ते आता कोकणातून उभं राहायचं बघतायत। त्यांना समजेल पराभव कोणाचा होतो तो। कारण 2014ला मी ज्याही निवडणूक लढवली ते भारतीय जनता पक्षाची एक ग्रामपंचायत त्या मतदारसंघात होती, माझं धाडच होतं। पण काही लोकांना वाटत होतं की शेवटी पार्टी तळागाळात जर पोचली पाहिजे तर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत, आणि म्हणून मग त्यावेळी देवेंद्रजींची परवानगी घेऊन आम्ही त्या निवडणुका त्यावेळी लढवल्या। सगळ्यात निवडणुका का जिंकण्यासाठी लढवायच्या नसतात, पार्टी वाढायला पाहिजे, म्हणून ती निवडणूक लढवली होती। दुसऱ्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाने एबी फॉर्म जो होता तो माझ्या हातात दिलेला होता। त्याचं कारण असं होतं की कणकवलीमध्ये सतीश सावंतने बंडखोरी केली होती शिवसेनेतर्फे कणकवलीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर। पण ज्यावेळी मला प्रांताध्यक्ष त्यावेळी पाटील साहेब होते, आमचे रवी चव्हाण साहेब असतील, आमचे संघटन मंत्री सतीश दोंड साहेब होतील, त्यांनी मला सांगितलं की त्यांनी चूक केली, आपण चूक करायची नाही। मला 3-4 मिनटं शिल्लक असताना मला फोन आला, पण पार्टीवर माझं प्रेम असलं रे, पार्टीच्या नेत्यांचा आदेशाचं मी पालन केलं आणि तिथेच मी एबी फॉर्म फाडला, नाही तर केसरकर दिसलेच नसते। 12.5 जण हरलो मी। त्यावेळी पार्टीचा कुठलाही पाठिंबा नसताना, पार्टीचा म्हटलं एकही नेता आलेला नसताना, त्यावेळीच्या लोकांनी केलेली मदत त्याच्यावर मी त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली। त्यामुळे आत्ता कसं आहे की आत्ता माझ्याकडे सिम्बॉल आहे, तिथे शिवसेनेची मतं आहेत, आणि मी भारतीय जनता पक्षात 10 वर्ष काम, मी कोण कुठल्या पक्षाचा मी विचारलं नाही, प्रत्येकाला मदत केली। दीपक केसरकर तिथे असतात कुठे? दीपक केसरकर मिटिंग लागली म्हणून सांगून म्हणजे तिथं पोचण्यात टच लाईन करतात आणि परत मागे फिरतात, ही त्यांची परिस्थिती आहे। मी सांगतो म्हणून नाही,
एक वेळ मुख्यमंत्री तरी वेळ देतात, बाकी सगळे नेते वेळ देतात, पण मी असा हा माणूस बघितला की मला मीटिंग आहे, कुठलाही किती मोठा महत्त्वाचा कार्यक्रम म्हटलं ते थांबत नाहीत आणि तिथल्या लोकांना फसवण्याचं काम. लोक दरवेळी फसत नाहीत, लोक दरवेळी फसत नाही आणि ह्यावेळी बिलकुल फसणार नाही. मी आज तुम्हाला गॅरंटीने सांगतो की दीपक केसरकर हे 3 नंबरला जातील. एवढी परिस्थिती वाईट त्या मतदारसंघात आहे. मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही आढावा घेऊ शकता. त्यांचं असंही म्हणणं आहे की रस्त्यावर स्टॉल चालवणारा पण नारायण राणे यांचं बोट धरून कुठच्या कुठे ते गेले हे त्यांनी समजायला पाहिजे होतं. म्हणजे नारायण राणेंची थोडक्यात पाठराखण जी आहे ती त्यांनी या निमित्तानं केलेली बघायला मिळते आणि तुमच्यावर तर टीकेची झोड उमटवली. अरे त्याच राणेसाहेबांना तू शिव्या घातल्या आहेत. हे रेकॉर्ड आहे, ऑन आहे. राणेसाहेबांना तू काय काय बोलला आहे. रावण म्हटलं काय म्हटलं ते काय जरा कधीतरी मागचे व्हिडिओ काढून मी दाखवतो. दीपक सर काय बोलले ना, एकदा व्हिडिओ सगळे आता मी एकदा त्या गांधी चौकात दाखवतो किती किती काय काय वाईट बोललेले आहेत ते, त्यांच्या मुलांना काय वाईट बोललेत हे. आणि मी सांगतो म्हणून नाही, हे ॲक्च्युअल कधीतरी मला हे दाखवावंच लागेल. त्यावेळी राणेसाहेब आमचे नेते होते. त्यावेळी मी शिवसेनेचा त्यावेळीसुद्धा जिल्हा अध्यक्ष होतो, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी ते होतोच ना त्यावेळी अध्यक्ष. मी स्टॉल्सला मी गरिबीतनं वरती आलो आहे, कबूल आहे. मी तुमच्यासारखा तिकडे पैसे वाटप साड्या वाटप हे माझं नाही सुरू झालं आहे, तुमचं वाटप सुरू झालं आहे. तुम्ही जर 15 वर्षात काम केलं तर तुम्हाला भीती कसली आहे. तुम्ही साड्या कशाला वाटताय. तुम्ही आज 2 महिने तुम्ही त्या ठिकाणी सुरू केलं की आज लोकांना वेगळ्या लोकांना फोडणं, लोकांना आव्हानं देणं. आज काय काम आहे ते एकदा दाखवा ना. मी माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की जे तुम्ही 15 वर्षात आश्वासनं दिलेली आहेत, 15 वर्षात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातल्या 2 गोष्टी जरी तुम्ही पूर्ण केल्या तरी मी फॉर्म भरत नाही. चला मी आज सांगतो तुम्हाला, फॉर्म भरत नाही, पण 2 गोष्टी तरी दाखवा ना तुम्ही. ही गोष्ट मी ह्या ठिकाणी केली असं कधीतरी दाखवा ना तुम्ही. काहीच केलेलं नाही त्यांनी त्या माणसाने. लोकसभेच्या निमित्तानं खरं तर तुम्ही एकत्र होतात, एकत्र मंचावर देखील दिसून आलेला होतात आणि आता एवढा टोकाचा विरोध. माझा टोकाचा विरोध आजच नाही, पहिल्यापासूनच आहे. लोकसभेला राणेसाहेब आम्हाला कमळ निशाणी पहिल्यांदाच निशाणी लढवायला मिळते आणि मग सगळंच आम्ही एकत्र होतो. पण शेवटी क्रेडिट फुकटचं, म्हणजे त्या माणसाने कामच केलं नाही. नुसतं फोटो काढलं अमकं केलं म्हणजे झालं नाही. त्या तळागाळात भारतीय जनता पक्ष पोचलेला आहे. केसरकर कुठे आहे ते एकदा कधी दाखवं त्यांनी. केसरकर जे मंत्री झाले ते त्यांना कोण रिसीव्ह करायला कोण नव्हतं, मग त्यांना सर्व पक्षांचा आधार घ्यावा लागला. हे मी सांगत नाही, तुम्ही तिथल्या प्रेस रिपोर्टरना विचारा. ही परिस्थिती आहे. आशिष शेलारसाहेब आमच्याकडे यायचे होते ना, आपण जरा बरोबर जाऊया, त्यांना कोण माणसं 4 नव्हती त्यांना तिकडे हार द्यायला. ही परिस्थिती त्या ठिकाणी होती. ते केसरकरांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, काय नेमकं आहे ते, तुम्ही काय दिवे लावलेत हे आता येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला समजेल. तिथं तुम्ही काय दिवे लावले ते लोक त्या ठिकाणचा विचार करतील. तेली साहेब, एकूण जर बघितलं तर शिवसेना म्हणजे कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच कोकण हे गणित आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पण याच कोकणातले याच शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षात गेले, वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये गेले आणि आज कोकणामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे शिवसेनेची परिस्थिती काय, कारण विभाजन झालंय शिवसेनेचं 2 गटामध्ये, सध्याची परिस्थिती काय आहे. मी आत्ताची जिल्ह्याची जी परिस्थिती ती शिवसेनेच्या जागा तिथे येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी आजच आता पहिला प्रवेश करतो आहे. मी अजून कोणाशी या ठिकाणी बोललेलो नाही, परंतु ओरिजिनल तो सगळा जिल्हा हा शिवसेनेचाच जिल्हा आहे. तोच जिल्हा नाही तर कोकणच शिवसेनेचं होतं. आमची सगळ्यांची ओळख ही त्याच माध्यमातून सुरुवातीला झालेली होती. मी बोललो ना 2005ला आम्ही चूक केली. आता ती चूक सुधारायची संधी आता ह्या माध्यमातून मला मिळेल, एवढंच मला वाटतं. मग तुम्हाला जर संधी मिळाली तर कशा पद्धतीनं तुम्ही ती संधी जी आहे ती उपयुक्त कराल, कारण की कोकणामध्ये शिवसेना आणि 2 गट पडलेल्या शिवसेनेची विचारसरणी हे सध्या चित्र बघायला मिळत आहे. तुम्हाला संधी मिळाल्यावर कशा पद्धतीची परिस्थिती असेल आणि नेमकं काय काम आणि काय योजना असतील. माझा पहिला उद्देश आहे की तिथली आरोग्याची सोय सुधारायची. म्हणजे मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं की आज आम्ही गोव्याच्या जवळ आहेत, पण काहीच प्रसंग घडला तर प्रत्येक गोष्टीला आम्हाला गोव्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि हे मी सांगत नाही, आमचा तर 38 वर्षापूर्वी जिल्हा झाला आहे, पण दुर्दैवाने आम्हाला तेवढी त्याच्यात मजल चांगली मारता आलेली नाही. आणि हेच नाही तर आमच्या त्या परिसरातली जवळजवळ 20 ते 22,000 मुलं ह्याच गोव्याला नोकरीच्या निमित्ताने जातात. त्यातली 4-5,000 मुलं अपडाऊन करतात. आठवड्यात एका दुसरा ॲक्सिडेंट आहे. आणि मग आम्ही तिथे पालकांना काय सांगायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि म्हणूनच हे सगळे 2 गोष्टी प्रामुख्याने. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आमचा जिल्हा पर्यटन झाला आहे, पण 20-22 लाख लोक फक्त मालवण तारकर्ली त्या परिसरात येतात. आज वेंगुलासारखा इतकी गोव्याच्या बाजूला असलेला भाग आहे, इतकी सुंदर किनारपट्टी आहे. आमच्याकडे आंबोली, गेळे, चौकुळसारखी इतकी चांगली चांगली गावं आहेत, हिल स्टेशन आहेत. पण दुर्दैवाने सावंतवाडीसारखं चांगलं सुंदर शहर आहे, पण दुर्दैवाने पर्यटनावर जेवढं आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे ते केसरकरांनी काहीच केलं नाही.
15 वर्षात कुठली गोष्ट पण त्या ठिकाणी बघितली नाही आणि म्हणूनच त्या भागाची दुरावस्था आहे, ती दुरावस्था सुधारायची आहे. आणि म्हणून पहिले 3 प्रश्न आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी घेणार. एक म्हणजे पर्यटनात वाढ होण्यासाठी, दुसरी गोष्ट आरोग्याची आणि तिसरा आमचा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे. 2008ला MIDC असून आमच्याकडे एक वीट तिथं उचलली गेली नाहीत. ह्यांनी फक्त आपल्याला काहीतरी मलबारीला राहायला मिळतं एवढंच काम त्यांनी केलं आहे. यायचं, आश्वासन द्यायची, खोटं बोलायचं, शेवटचे जे 2 महिने असतात ते पैसे पेरायचे, निवडून यायचं, ही परिस्थिती केसरकरांची आहे. आणि आपण जे म्हटलं ना, आणि चौथा प्रश्न आपल्याकडे प्रामुख्याने आहे की बागायती मोठ्या प्रमाणात आहेत, शेती मोठ्या प्रमाणात आहेत, रानटी जनावरं यांचा प्रचंड त्रास आहे. आज लोकांनी शेती करायचं सोडलं आहे. बागायती शेती इतका त्रास त्या ठिकाणी रानटी जनावरांचा आहे, हत्तींचा त्रास आहे, गवऱ्यांचा त्रास आहे, माकडांचा त्रास आहे. आणि या सगळ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी ज्यावेळी करू ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना, म्हणजे आता काजूचं पीक मोठं आहे, आंब्याचं पीक मोठं आहे, पण काजूला हमीभाव आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणून शेतकरी सातत्याने कधी रस्त्यावर येत नव्हते, आता रस्त्यावर केसरकरांच्या काळात केसरकरांच्या दारात एक आंदोलन झालं. मी सांगतो म्हणून नाही, विचारा तुम्ही, केसरकरांच्या दारात ज्यांना एक कुठली तरी नोकरी आणतो म्हणून सांगितली, तिथं एक फॅक्टरी कुठे लावली होती, त्याचे पगार झाले नाहीत, ते बंद झालीत. त्याच्यात आता मोठा संशोधनाचा विषय आहे. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, ती कुठली गोष्ट त्यांनी केली नाही आणि त्या अपयश दरवण्यासाठी आज माझ्यावर टीका करतात. तुमच्या खांद्यावर आणखीन एक खरं तर चॅलेंज आहे, ते म्हणजे जेव्हा तुम्ही शिवसेनेत होता तेव्हा शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह होतं, मात्र आता मशाल चिन्ह घेऊन तुम्हाला तुमचा चेहरा घरोघरी पोहोचवणं आणि फार कमी वेळेमध्ये शक्य आहे. मी कपाट निशाणीवर जर मी 57,000 लोकांच्यापर्यंत पोचलो, 57,000, 12.5 हरलो, 57,000, तर मला हे काय कठीण नाही वाटत आहे. जर पार्टीने संधी दिली तर ते पण मी करेन. मशाल हे चिन्ह जे आहे ते शिवसेनेचं आता नवीन चिन्ह आहे आणि त्यात तुम्ही देखील आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करताय. त्याच्यामुळे चिन्ह आणि चेहरा हे 2 महत्त्वाचे केंद्रबिंदू असतील निवडणुकीमध्ये, जे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं. कसं आहे की शिंदेसाहेब बाकीच्या भागात जरी काम चांगलं करता येते, परंतु आज परिस्थिती अशी की केसरकरांसारखे हे जे लोक त्यांनी घेतलेत, त्यांनी किती संघटना वाढेल त्यांनी विचार करायचा. आपण पण माहिती घ्या की सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाचं प्राबल्य काय आहे, कणकोलीत प्राबल्य काय आहे, कुडाळात प्राबल्य काय आहे, सावंतवाडी स्वतः जिथं जे आमदार आहे तिथं प्राबल्य काय आहे, हे कधीतरी आपण विचारा, म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती समजेल. तुम्ही लोकसभेमध्ये कमळाचा प्रचार केला होता, ज्या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्या ठिकाणी कमळाचा प्रचार झाला आणि कमळाचा उमेदवार निवडून आला. मात्र आता मशाल उमेदवार निवडून आणणं हे देखील मोठं चॅलेंज आहेत. आणि बघा, माझ्या आयुष्यात सगळे संघर्ष, मी आजच संघर्ष नाही करत आहे, मी शिवसेनेत जे सुरुवात केली तिथपासून संघर्ष. आणि ह्या सगळ्याच माध्यमातून केसरकरांना सांगतो, सगळ्या जेलची जरा माहिती घे. ही जी आंदोलनं झाली ही जनतेसाठी झाली, लोकांसाठी झाली, ती माझ्या स्वतःसाठी कुठली झाली नाही. त्यामुळे ही जी एक केस फक्त अशी होती की जी मला फसवून त्या ठिकाणी त्या काळात झालं, तो कधीतरी केसरकर बोलले त्याच्यावर मी बोलेन. पण ही सगळी जी आंदोलनं आहेत ही आंदोलन जनतेसाठी झाली. जनतेसाठी नुसतं तुमच्यासारखं फसवेगिरी आम्ही करत राहिलो नाही, वेळोवेळी रस्त्यावर आलो. आणि मग त्याच्यातून जी काही आम्ही केसेस झाले तर त्याच्यातून झाल्या, त्याला शिवसैनिक म्हणतात, ते केसरकरांना माहिती नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी राजन तेली काही वेळेतच जे आहे ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. मात्र एकूण जर बघितलं तर सध्या एक मोठं चॅलेंज आहे, ते म्हणजे ज्या लोकसभेमध्ये कमळाचा प्रचार केला त्या ठिकाणी आता मशालीचा प्रचार करावा लागणार आहे आणि त्यामुळे घराघरापर्यंत पोहोचण्याचं एक मोठं चॅलेंज असेल. याशिवाय त्यांनी हेही मान्य केलेलं आहे की नारायण राणे यांच्यासोबत ते गेले होते, त्यावेळेस ती चूक झाली होती, मात्र दीपक केसरकर यांच्यावर मात्र त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. 15 वर्षात दीपक केसरकर यांनी कुठलीही कामं केली नाहीत असं स्पष्ट मत जे आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. याशिवाय अजेंडा निवडून आल्यानंतरचा जो आहे तो देखील त्यांनी तयार असलेला सांगितलेला आहे. कॅमेरापासून रोहित वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.